मिट्टी 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 लगे ना उसको। हाँ वो देखा मैंने। देखा क्या? कुछ भी देखती है तू। कुछ भी देखती है। मान गए तेरे को तू अजून पण पहिले शिकली, फक्त मला आज बघायला मिळाली. शिकले तुझे से बोलतीये ना वैसेच करतीये. मग ती लोक मला त्रास देणार आणि मी यांना सोडत असते वय. याचमुळे ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. काय सरचिटणीस, नीट घासा बर का भांडी. आय शॉट फोन आहे वय. हो काय हो, एक तर एवढ्या दिवसानंतर फोन केला आणि ते बी अशा यायला. कसली घाबरले मी. काय घाबरलीस? अगं मला तर वाटलं आनंद झाला असेल तुला माझी शिक्षा संपली म्हणून. काय संपली वय शिक्षा? झालंय की आता तर नुसता आनंद नाही, डबल आनंद झालाय. डबल? एवढं प्रेम आहे का माझ्यावर? तसं नाही, तुमची शिक्षा संपली म्हणून पण, आणि अजून एक गोष्ट झाली म्हणून पण. अजून काय? अहो ते थांबा, थोडक्यातच सांगते आता. त्या पाटील साहेबांनी ते नाही का आपल्याला इक्याच्या घरी भेटले होते, हा त्यांनी हर्षवर्धनला सरचिटणीस केलंय. मग तर काय, दिवसभर घरात निसती लोकांची रीक, आणि त्यांची उठबस कोण करणार? मीच. अहो दिवसभर काम करून करून पार पिट्टा पडला होता. अहो नंतर मला कळलं त्यांनी मुद्दाम मला कामाला लावलं होतं. मग मी काय त्या हर्षवर्धनला सोडत असती वय? मी बी लावलं त्या हर्षवर्धनला कामाला. बाहेर भांडी घासत बसलाय. काय भांडी घासत म्हणजे? हा, आता मला ताप आलं, मी काम कशी करणार ना. शिकले ताप आलाय तुला? अगं मग तू डॉक्टरांकडे जाऊन आलीस का? अहो नाही म्हणजे खोटा खोटा ताप आणलाय मी. खोटा खोटा ताप म्हणजे? हा म्हणजे तापाचं नुसतं नाटक केलंय. कांदा कापून रात्रभर बगलेत ठेवला, आपोआप येत असतोय ताप. शिकले काय करशील ना, तुला काही कळतं का नाही ग? कशाला असलं काहीतरी करत बसायचं? आता तुम्ही माझ्यावर फायरिंग करू नका. तिकडे बॉर्डरवर तुम्ही दुश्मनांबरोबर काय काय करता तेव्हा मी म्हणते का काय हो दुश्मनांबरोबर असं का केलं? नाही ना, मग मला कशाला बोलताय? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, दुश्मन दुश्मन होता है. शिकले आमचा दुश्मन बॉर्डरच्या पलीकडे आहे आणि तुझा दुश्मन घरात आलाय काय, त्यामुळे तू जास्त काळजी घेतली पाहिजेस. आणि मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही.
हर्षवर्धनला कामाला लावलंय तुम्हाला आवडलं नाही व्हय? त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. रावल्याचा माझा फोन झालाय, त्याने मला सगळं सांगितलंय. तू सगळ्या गावासमोर त्या पाटील साहेबांची माफी का मागितलीस? अहो ते काय ते? तुझी चुकी नसताना सगळ्या गावासमोर खोटी पडलीस तू. अहो खरं तर तेव्हा मला बी कळत नव्हतं काय करावं ते. तुमची लई आठवण येत होती, पण करणार काय. जयश्री मला बोलल्या, आमच्या संसाराची जबाबदारी तुम्ही घेतली, एवढं कर माझ्यासाठी. आणि मामाने स्वतः मला इनवणी केली. आता मामा एवढं करतात आपल्यासाठी, त्यांनी एखादी गोष्ट आपल्याकडे मागितली तर आपण काय करणार, म्हणून माफी मागितली. तुम्ही इथं असता तर तुम्ही काय विचार केला असता, असा विचार केला. अगं शितले, पण तू माफी मागितल्यामुळे सगळ्यांसमोर चुकीची ठरलीस. अहो होय हो, पण आता तुम्हीच विचार करा. तुम्ही इथं माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं. आजपर्यंत तुम्ही जी काय केलंय ते या घरात सुख नांदावं म्हणून केलंय, आणि मी बी त्याचसाठी केलं. मामा मामी जयश्रींसाठी केलं. तुला आत्ता काय नाही वाटणार शितले, तेव्हा त्रास होईल ना तेव्हा कळेल. नाही हो, तरच बिरस काय नाही व्हायचा. चल ठेवतो फोन. अहो नाही 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 नाही, ठेवताय काय? तुम्ही फोन ठेवलात तर मला त्रास होईल. हो मिसेस फौजी, आत्ता शिक्षा संपली आमची. हं, लय काम आहेत अजून. काम झाली की मग परत फोन करतो. ठेवतो फोन. बर ठीक आहे. बर ऐका की. काय? म्वा. शितले, येडी बिडेस का काय? ठेवतो फोन. ठेवताय काय? आता तुम्ही. हे इथं सगळे आहेत, बस काहीतरी बोलू नको. त्याला काय होतंय तेव्हा? स्वतःच्याच बायकोला देताय ना. अगं पण 10 9 8. अगं थांब थांब थांब. काय 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 म्हणला? ऐकू नाही आलं. तिकडं काश्मीरला रेंजचा प्रॉब्लेम असेल ना. काय राजा, काय चाललंय? का नाही. हा ठेवतो ठेवतो. हा तेव्हा आता